आज आपण या ठिकाणी जव्हार या ठिकाणी आमच्या रूममध्ये आहोत आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर आज सोमनाथ काका हे आहेत. सोमनाथ काका दिघे त्यांनी एक मस्त शेरो शायरी आणि कविता केलेली आहे. म्हणजे वातावरणच तसं झालेलं आहे इथे आज की शेरो शायरी आणि हे कविता करण्याचं. आपण एकदा त्यांची परत एकदा कविता किंवा एक कडवं ते शेरो शायरीचं ऐकू. प्लीज सोमनाथ प्लीज एकदा इथं बरं ते नाही बोलत आहे. ठीक आहे, त्यांनी केली होती शेर शायरी. ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम ऐकूयात. पण आज जे वातावरण जे झालेलं आहे मी जे बोललो आहे एकदम सकाळची वेळ आहे. मस्त छानशी अशी सकाळची साधारणतः वाजलेले आहेत घड्याळात 7:30-8ची वेळ आहे. आणि या 8च्या वेळेत बाहेर असं एक नयनरम्य दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूयात कसं एकदम धुकं आणि धुक्यामध्ये पूर्ण म्हणजे आपण धुकं म्हणण्यापेक्षा पूर्ण ढगामध्ये आहोत असं एक दृश्य आणि एकदम छानसा पाऊस चालू आहे इथं. बघूयात आपण. चला ही रूम आणि तर मी तुमच्याकडे आपणच घेऊन चाललेलो आहे. आपणच दाखवत आहे एकदम मस्त बा छान असं ढग. हा पूर्ण नयनरम्य असं ढग आणि एकदम मस्त एक छोटा एक टुमदार एक बंगला पण आपण पाहत आहोत तिथं एकदम असा धुक्यामध्ये छानसा. आणि ज्या ठिकाणी पूर्ण असा ढगामध्ये असल्यासारखं आपले एक अनुभव येईल. एकदम मस्त छानसा असा अनुभव सुखद असा एक गारवा मळाला ह्या ठिकाणी आपल्याला एक लागतो आणि एकदम मस्त असं ढगामध्ये असल्याचा आपल्याला अनुभव मिळतो आहे. आता आपण बॅक साईडनी गॅलरीतून तर पाहिलं. आता आपण फ्रंट साईडनी जी गॅलरी आहे तिथून गॅलरीतून पाहूयात. येऊ पूर्ण त्या साईडला एक दरी आहे. आणि पूर्ण असं या साईडला पूर्ण एक मस्त मोठी दरी आहे आणि ह्या साईडला पूर्ण डोंगर आहेत. परंतु आता हे डोंगर पूर्ण धुक्याने झाकले गेले आहेत. मस्त ढग त्याच्यावरती आले आहेत. धुकं एकदम छान सुद्धा अनुभव या ठिकाणी आज आपण घेत आहोत. सकाळचे 7:30-8 वाजलेले आहेत. एकदम मस्त असं धुक्यामध्ये वा छानसा असा पाऊस हलकासा पाऊस या ठिकाणी चालू आहे. थँक्यू आणि गुड मॉर्निंग.